तर आज आपण आलोय आंबेगाव तालुक्याच्या पेठ गावात. इथे उभा आहे निसर्गाच्या कुशीत वसलेला शांत आणि पवित्र सुवर्णगड. या सुंदर टेकडीच्या माथ्यावर आहे श्री एकमुखी दत्त मंदिर, जे स्थानिकांचं श्रद्धास्थान आहे. तर नमस्कार मंडळी. तर जाणून घेऊया या डोंगराला सुवर्णगड असे नाव का पडले ते. सुवर्णगड ह्या गडाचं नाव असं आहे. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाला सोडायला गेले होते श्रीराज्यामधून त्यांना सोडून आणलं आणि त्यांनी येता येता सोन्याची ईट होती त्यांच्या जोळीमध्ये. इथं पाठीमागे मंदिर आहे इथं. तर मग त्यांना लगीला बसायचं होतं. तर त्यांनी ते जोळी त्यांच्याकडे दिलं गोरक्षाचं. गोरक्षाने बघितली सोन्याची ईट आहे आणि आपण साधू आपल्याला काय करायचे? मग ती ईट त्यांनी फेकून दिली, त्या मापाचा दगड ठेवला. मग खाली डोंगर उतरल्याच्या नंतर त्यांनी ती जोळी त्यांच्याकडे दिली. त्यांनी बोलले हिच्यात तर दगड आहे, आपली सोन्याची ईट पुढे गेली. मग त्या दोघांचा त्या सोन्याच्या विटेवरून संघर्ष झाला, मोठा संघर्ष झाला. मग ते म्हणले, तुला किती सोनं पाहिजे? तुला सोनंच पाहिजे म्हणून आपण साधू आपल्याला काय करायची? ते नाही म्हणून मी वीट आणली ती वीट मला पाहिजे म्हणून. मग त्यांनी त्यांच्या सामर्थ्य अघोरीच्या विद्येवर हा पूर्ण डोंगर सोन्याचा करून टाकला. घे म्हणून तुला किती सोनं घ्यायचे ते. म्हणून याला सुवर्णगड नाव आहे. आता मंदिराची स्थापना आमच्या 5व्या पिढीमध्ये झालेली आहे. आता ही आमची 5वी पिढी चालू आहे. म्हणजे आता तुम्ही इतके वर्ष देवाची सेवा करता, हो, तर तुम्हाला ती पिढ्यानपिढी देवाची सेवा करत आलेली आम्ही. तर मग तुम्हाला काय अनुभव वगैरे काय? अनुभव इथं तर म्हणजे इथला अनुभव याचा जा विजय होसी हे असं त्यांना वरदान आहे. त्याच्यामुळं कुठल्याही भक्तांनी कुठल्याही त्याच्या पुढे जरी प्रश्न मांडला तर आज बी लाखोनी पब्लिक इथे येते, जी त्यांची श्रद्धेनुसार इथं फळे त्यांची मनोकामना पूर्ण होती.